गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या धमाकेदार अफलातून मान्सून जूनच्या शेगाव दर्शन या प्रवासातील व्हिडिओमध्ये. मंडळी कमेंट करून सांगा कोणी कोणी मुंबई, पुणे, ठाणे, पालघर अगदी तळ कोकणातून शेगावसाठी गजानन महाराज दर्शन केले आहेत. मी तर बाबा भरपूर वेळा गेलोय. पुण्यातून गेलोय, नागपूरमधून गेलोय, नांदेडमधून गेलोय, इव्हन चंद्रपूर, ठाणे, उरण या भागातून एसटीने प्रवास केलाय सोलो ट्रॅव्हलर. पण आज जो माझा प्रवास होणार ते शेगावसाठी कुटुंबासहित प्रवास होणार आहे. सोलो ट्रॅव्हल करणे आणि कुटुंबासहित प्रवास करणे जमीन आसमानाचा फरक आहे. मस्तपैकी 2 दिवस 2 रात्र मुंबई शेगाव मुंबई असा आमचा प्रवास होणार आहे. या प्रवासामध्ये मी, माझी आई, बाबा येणार होते परंतु सुट्टी नाही मिळाली. म्हटलं आपण काका काकी आणि त्याचे चिरंजीवना घेऊन जाऊ, म्हणजे मोठे काका मोठी काकी. कारण जाणारा जो प्रवास आहे तो रात्री ट्रेनने होणार. 18:29 LTT शालिमार एक्सप्रेस या ट्रेनने मस्तपैकी आरामात जेवून खाऊन प्रवास होणार आहे. तसं मुंबईवरून शेगावसाठी बऱ्याच ट्रेन आहेत. पहाटे पहाटे सकाळची गीतांजली एक्सप्रेस, दुपारची सेवाग्राम, रात्री निघायचं असेल तर विदर्भ एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस आणि नंतर मग LTT शालिमार जी ठीक ठाण्याला येते 10:20 आणि त्याच ट्रेनने आमचा स्लीपर क्लासने प्रवास होणार ठाणे ते शेगाव. एकूण 2 दिवसाचा प्रवास आहे शेगावसाठी. बॅग पण पूर्णपणे तयार आहेत. ट्रॉली बॅग, कपडे वगैरे आणि ठिकाणी खाद्यपदार्थ, पाणी बॉटल, म्हणजे छोटे मोठे जे काही वस्तू आहेत, किट वगैरे त्याच्यामध्ये आहेत. आमचा जो प्रवास होतोय दिनांक 14 जुलै, म्हणजे आज तारीख 14 जुलै, रात्री 10:20 ट्रेन आहे LTT शालिमार. आज रात्री बसून उद्या सकाळी 7 किंवा 7:30 पोहोचू शेगावला. तिकडे उतरून मस्तपैकी भक्तिवंशमध्ये थांबू. आता कुठे थांबणार, कसं थांबणार, कोणत्या ठिकाणी थांबणार ती सगळी माहिती पुढे पुढे देतो. वाजले रात्रीचे 8. मस्तपैकी पोटभर जेवून घेऊ आणि ताबडतोब जाऊया 10:20 ट्रेनसाठी. कोणती? LTT शालिमार एक्सप्रेस. तर ज्यांना कोणाला आरामात बजेटमध्ये शेगावसाठी प्रवास करायचा आहे बाय रेल्वेने, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण त्या ठिकाणी कुठे तुम्ही थांबू शकता, काय काय खाऊ शकता आणि कुठे कुठे फिरू शकता, संपूर्ण माहिती दिली जाईल या व्हिडिओमधून. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याबद्दल कमेंट करायला विसरायचं नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मुंबई ठाणे भागातून विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या शेगाव नगरीत जाण्यासाठी बजेट ट्रिप करायची असेल तर रेल्वेचा पर्याय सगळ्यात बेस्ट. कारण रेल्वेने सहज 9 ते 10 तासांमध्ये पोहोचता येते. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण या भागातून रात्रीच्या वेळेला 3 ते 4 ट्रेन शेगावसाठी रवाना होतात. ट्रेन क्रमांक 12:111 मुंबई अमरावती एक्सप्रेस, 12:105 विदर्भ एक्सप्रेस, 18:029 शालिमार कुर्ला एक्सप्रेस, 18:809 हावडा मेल, तसेच पहाटेची 12:859 गीतांजली एक्सप्रेस आणि दुपारी निघायचं असेल तर 12:139 सेवाग्राम एक्सप्रेस आहेत. मी, आई, मोठे काका आणि मोठी काकी आम्हा 4 जणांचा ठाणेवरून 18:029 मुंबई शालिमार कुर्ला एक्सप्रेसने प्रवास होणार. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 18029 डाऊन. ठीक रात्री 10:25 18:029 मुंबई LTT शालिमार कुर्ला एक्सप्रेस आम्हाला मिळाली आहे. आणि बरोबर ठाण्यातल्या फलाट क्रमांक 7 नंबरवरून ही ट्रेन रवाना होते. निघते कुठून? मुंबई LTT, पुढे ठाणे, त्यानंतर मग कल्याण, कसरा, इगतपुरी, नंतर मग नाशिक, मनमाड, भुसावळ थेट नागपूर मार्गे पोहोचते थेट शालिमार कोलकाता राज्यामध्ये. बऱ्यापैकी ट्रेन या ठिकाणी रिकामी आहे. ह्या साईडने पण आणि ह्या गेटने पण आम्हाला सीट मिळाली. आमची 1 महिना आधी बुकिंग केली होती. एकूण 4 सीट आहेत. 28-29 लोअर मिडल बर्थ आणि या ठिकाणी 31-32 साईड लोअर साईड अप्पर. मी, आई, या ठिकाणी काका काकी गप्पा सुरू आहेत. आता आपल्या गजानन महाराजांच्या नामस्मरणाने पुढच्या शेगाव प्रवासाला सुरुवात करूया. बोला संत शिरोमणी गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. शुभ सकाळ सर्वांना.
आपण प्रवेश केला आहे फायनली 475 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत विदर्भ प्रदेशामध्ये. स्वागत आहे सर्वांचे, हार्दिक स्वागत आहे आपल्या विदर्भातील बुलढाणा जिल्हा. आणि ठीक सकाळी 6:32 आपली ट्रेन पोहोचली मलकापूर स्टेशन. अजून 2 स्टेशनचा प्रवास, पुढे नांदुरा आणि लास्ट शेगाव. फायनली पोचलो विदर्भाची पंढरी संत गजानन महाराज नगरी शेगाव या ठिकाणी. ठीक सकाळी 7:17 आपली ट्रेन पोचली श्री क्षेत्र शेगाव म्हणजे शेगाव रेल्वे स्टेशनला. जास्त गर्दी नाही त्यामुळे पटकन उतरलो आणि आमचा जो डबा आहे तो बरोबर पाऱ्यांच्या बाजूला लागला. आता बाहेर जाऊ, ऑटो करू आणि थेट गाठू भक्त निवास. आणि अशा प्रकारे ठाणे ते शेगाव पर्यंत एकूण 530 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. रात्री 10:25 प्रवासाला सुरुवात करून दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जुलै रोजी सकाळी 7:22 शेगावला पोहोचलो. तिथून 20 रुपये प्रमाणे रिक्षाला शेअरिंग भाडे देत रेल्वे स्टेशन पासून 2.5 किलोमीटर असलेल्या विसावा भक्त निवासमध्ये पोहोचलो. गर्दीचे प्रमाण कमी, अवघ्या 5 मिनिटात सकाळी 8:05 4 बेडची AC बाथरूम अटॅच रूम मिळाली. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. स्वागतम सर्वांचे सुस्वागतम विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या शेगाव मध्ये. ठीक सकाळी 7:22 पोहोचलो शेगावला. तिथून रिक्षा केली. इथून गजानन महाराज संस्थांतर्फे बस असतात थेट मंदिरापाशी पोहोचायला किंवा मंदिराच्या भक्तनिवासपाशी पोहोचायला. मंदिरापाशी असणारे जे भक्तनिवास आहेत ते पूर्णपणे फुल होते. मग माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक आनंद विहार आणि दुसरं विसावा संकुल. आनंद विहार मध्ये सगळे AC नॉन AC रूम आहेत, पण विसावामध्ये आलात तर तुम्हाला सोलो ट्रॅव्हलर जे आहेत म्हणजे डॉर्मेटरी बेड तर मिळतील, प्लस फॅमिलीसाठी तर नंबर 1 सुविधा. आतापर्यंत शेगावला येऊन फक्त डॉर्मेटरी बेड घेतले होते, कारण जो काही प्रवास झाला तो सोलो ट्रॅव्हलर. आज पहिल्यांदा कुटुंबासहित आलो आहे, त्यामुळे रूम घेणं मस्ट. आणि बघू शकता एखाद्या 5 स्टार हॉटेलला देखील लाजवेल अशी या ठिकाणी व्यवस्था आहे. मस्तपैकी 4 बेडची आम्हाला रूम मिळाली आहेत. कॉस्टिंग पडली 24 तासांसाठी 850 रुपये. AC पण आहेत. तुम्ही म्हणाल की नॉन AC आहेत, नाही, AC वाले रूम आहेत 4 बेडचे. बाथरूम अटॅच 850 रुपये. बाथरूम दाखवतो पहिला, ते खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी कमोड आहे, अंघोळीची मस्तपैकी उत्तम सुविधा. गरम पाणी पण आहे पहाटे 3 ते सकाळी 9 पर्यंत. समोर कपडे वाळत घालण्यासाठी ही वाली जागा. या ठिकाणी आरसा आहे, प्लस सामान टेबल पण आहे, डस्टबिन आहे आणि मस्तपैकी छान अशा सोयीसुविधा आहे. समोर गजानन महाराजांची फोटो फ्रेम आहे आणि या ठिकाणी बऱ्याच चांगल्या सोयीसुविधा आहेत. विसावा संकुल भक्त निवासाचे क्रमांक 4A असं काही हा संपूर्ण कॅम्पस एरिया बघू शकता. भला मोठा लगातार लाईनीत रूम आहेत. तळ मजला, पहिला मजला, दुसरा मजला आणि तिसरा मजला. चला तयार वगैरे झाली मस्तपैकी. आता काय करूया, पहिला नाश्ता. पहिला नाश्ता करूया मस्तपैकी. बसने जाऊन दर्शन करूया, महाप्रसाद घेत परतीचा प्रवास गाठूया. शेगावला येणाऱ्या भक्तांसाठी प्रत्येक भक्तनिवासामध्ये चहा, नाश्ता, जेवण या सर्वांची उत्तम सोय आहे. आम्ही नाश्त्याला कांदे पोहे, उपमा आणि चहा घेतला. या ठिकाणी कमी दरात चहा नाश्ता योग्यरित्या प्रमाणे दिला जातो. पोटभर नाश्ता करून संत गजानन महाराज यांच्या समाधी मंदिरा दिशेने रवाना झालो.
बोला संत शिरोमणी गजानन महाराज की ओ देवा तू जो है तो मैं कब हारा तुझसे है हर अंधेरे में उजियारा तू ही करता तू ही धरता तू ही मेरे विघ्नों का हरता तू ही करता तू ही धरता तू ही मेरे विघ्नों का हरता हे गजानना हे गजानना हाथ थांबना हे गजानना सुन ले कामना दुपारी 12:30 वाजेपर्यंत संत श्री गजानन महाराज यांच्या समाधी मंदिरात जाऊन त्यांचे समाधी दर्शन झाले. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा मस्तपैकी सुशेगात लाभ झाला आणि ठीक दुपारी 1:30 रूमवर आलो, मस्तपैकी आराम केला. आता वाजले ठीक संध्याकाळचे 5:15. संध्याकाळ झालेली आहे. म्हणलं गरमागरम एक कडक चहा होऊन जाऊन दे. चहा पिण्यासाठी या ठिकाणी स्टॉल आहे, अन्वी टी स्टॉल, बरोबर गेटच्या बाहेरच्या बाजूला आहे. यांना बोललो गरमागरम कोरा चहा बनवून द्या. या गरमागरम कोरा चहा प्यायला, ब्लॅक टी आणि कोरा चहा पिऊन झाला की पुन्हा एकदा मी मंदिरा दिशेने रवाना होणार. शॉपिंग वगैरे करायची आहे, प्रसाद घ्यायचा आहे आणि काय घ्यायचं आपल्या खाऊचा काय आपल्या कचोरी खाऊची. हा शेगावची कचोरी, वा भाई वा. या सर्वांनी रात्रीचं जेवण करायला या, कारण मंदिरामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत महाप्रसाद दिला जातो, रात्रीचा दिला जात नाही. त्यामुळे जे जे भक्तनिवास आहेत त्या ठिकाणी जेवण दिले जाते प्रति 60 रुपये. या 60 रुपयेमध्ये 2 भाज्या येतात, वरण भात, चपाती, गोड शिरा, सलाड, लोणचे आणि हे जेवण अनलिमिटेड आहे. किती का पोटभर का, फक्त आणि फक्त 60 रुपयामध्ये. कुटुंबासहित तर मी शेगाव दर्शन घेत आहे, पण तुम्हाला तुमच्या लाडक्या भूषण सोबत प्रवास करायचा आहे ना, कधी करणार? मिळणार ती संधी मिळणार येत्या 28 सप्टेंबर 2026 रोजी आमच्या वेंगुर्ल्याच्या मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर ट्रॅव्हल तर्फे वैष्णोदेवी, शिवपुरी, अमृतसर हे टूर ऑर्गनाइज केली आहे. फक्त आणि फक्त 10,999 रुपयामध्ये. या संपूर्ण पॅकेज मध्ये तुमचं येण्या जाण्यापासून कन्फर्म स्लीपरचं ट्रेन तिकीट, तिकडे लोकल साईटसीन फिरण्यासाठी एसी टुरिस्ट बस, सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, सर्व काही या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. या आध्यात्मिक यात्रेची पहिली बॅच गेली होती मागच्या महिन्यात जून 2026 रोजी. एकूण 8 दिवसांचा आमचा प्रवास होता. सर्वांनी धमाल मजा मस्ती केली. 40 लोकांचा ग्रुप आणि 3 ठिकाणी असणाऱ्या आध्यात्मिक यात्रेला भेट देत सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. तुम्हाला सुद्धा मंडळी वैष्णोदेवी, शिवपुरी, अमृतसर या ठिकाणी भेट देऊन एक आध्यात्मिक यात्रा पूर्ण करायची असेल तर येत्या 28 सप्टेंबरला नक्की आमच्या या लेट्स गो टूर ट्रॅव्हल तर्फे आयोजित केलेल्या वैष्णोदेवी टूरला जॉईन व्हा. मी स्वतः भूषण गावडे असणाऱ्या या ट्रिपला तुमचा टूर मॅनेजर म्हणून. तर या ट्रिप बाबतीत आणि ज्या ज्या ठिकाणी आपण भेट देणार त्या ठिकाणांचे संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे, तुमचा भूषण गावडे. तर येत्या 28 सप्टेंबरला आमच्या लेट्स गो ट्रॅव्हल तर्फे आयोजित केलेल्या वैष्णव पॅकेज मध्ये नक्की जॉईन व्हा. अधिक माहितीसाठी बुकिंग करिता दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपली सीट बुक करून येत्या 28 सप्टेंबरला आमच्यासोबत जॉईन व्हा. सर्वांना शेगाव मधून शुभ सकाळ मंडळी. वा भाई वा, काय नजर आहे, नाद खुळा. शेगावच्या या शांत वातावरणामध्ये शांत झोप झाली. आज दिनांक 16 जुलै 2026 वाजले सकाळचे 6:45. भक्त निवास क्रमांक 4A रूम नंबर 16 या ठिकाणी आमचा स्टे झाला होता आणि बघू शकता लांबच्या लांबच खोली आहेत. मी थांबलोय ग्राउंड फ्लोअरला. पहिला मजला आहे, दुसरा मजला आहे, तिसरा, चौथा, एकूण 4 माळ्याची बिल्डिंग आहे आणि ठिकाणी फक्त आणि फक्त फॅमिलीसाठी रूम दिले जातात. तुम्ही सुद्धा शेगावला येऊन राहण्यासाठी पाहताय तर लक्षात ठेवा, गजानन महाराज भक्त निवासचे एकूण 3 मेन भक्त निवास आहेत. मेन मंदिरापाशी आहे श्री गजानन भक्त निवास, दुसरं आहे 3 किलोमीटर पुढे आनंद विहार आणि त्याच्याच शेजारी आहे विसावा सागर भक्त निवास संकुल. ज्या ठिकाणी मी थांबलो आहे विसावा सागर भक्त निवास, त्या ठिकाणी तुम्ही एकटे किंवा सोलो ट्रॅव्हलर असाल तर तुम्हाला डॉर्मेटरी सेवा देखील मिळेल. फक्त आणि फक्त 70 रुपयामध्ये. एक बेड मिळेल, मस्तपैकी लॉकर मिळेल, चादर, उशी, पण कॉमन वॉशरूम आहे. उत्तम सुविधा आहेत. जे कोणी एकटे येणार आहेत ते आणि फॅमिलीसाठी येत आहे तर आनंदी विहार हे भक्त निवास आहे. विसावा सागर देखील आहे ज्या ठिकाणी थांबलो आहे. तुम्ही पाहिली रूम कशी आहे, एकदम टकाटक. किती रुपये? 850 रुपये, 4 बेड, एअर कूल्डवाली. आता बरेच जण म्हणतील की आम्ही शेगावला इतकी वेळा गेलो पण आम्हाला रूम काही मिळत नाही. तर मंडळी सांगू इच्छितो, गुरुवार
आणि दर विकेंडला किंवा सुट्टीच्या कालावधीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि भक्तांसमध्ये राहण्याची कॅपॅबिलिटी किती आहे? जास्तीत जास्त 20 ते 30,000. आता बाकीच्या 70,000 लोकांना वेटिंग तर करावं लागणार. आता आम्ही कसं वीकडे मध्ये आलो आहे त्यामुळे आम्हाला रूम पटकन मिळाली फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये. पण लोक प्रत्यक्षात 5-5, 9-9 तास वेटिंगला असतात. चेकआउट वगैरे करून आम्ही जाणार इकडचे 5 धाम, त्यानंतर नागझरी, महालक्ष्मी मंदिर, शक्तीपीठ या ठिकाणी भेट देणार आणि रात्रीचा प्रवास होणार 12-112 ने थेट अमरावती मुंबई एक्सप्रेसने. सकाळी 8 वाजता चेकआउट टायमिंग आहे. आम्ही करतोय ठीक सकाळी 7:25 चेकआउट केला, किल्ली जमा केली, मस्तपैकी पोटभर नाश्ता करणार आणि मग निवांतपणे डॉर्मेटरी भेट घेऊन सामान वगैरे ठेवून पुढच्या 5 धाम, नागझरी आणि शक्तीपीठला सुरुवात करणार. विसावा संकुलमधील भक्तनिवास 1 नंबर गार्डन आहे, पण 2 नंबर जे आहे ते पुन्हा डॉर्मेटरी आहे. या ठिकाणी 3 नंबर 4 नंबर हे कुटुंबियांसाठी बघू शकता. पोटभर मस्तपैकी नाश्ता झाला. आम्ही आलो आहोत रूम नोंदणी कार्यालयामध्ये. रूम चेकआउट करत आता म्हटलं संध्याकाळी थोड्या कालासाठी रूम कशाला पाहिजे, मग आम्ही या ठिकाणी डॉर्मेटरी करणार आहे. लेडीजसाठी वेगळं, जेंट्ससाठी वेगळं. आणि बघू शकता कोण जॉईन झाले आहेत. येस जर्नी शोभराज शिंदे. कोणता प्रवास करून आले तुम्ही? काल प्रवास केला आपण ठाणे शेगाव. ठाणे शेगाव नाशिकवरून पकडलेली गाडी. नाशिकवरून आपण कंटिन्यू केला प्रवास. अच्छा, म्हणजे नाशिकवरून प्रवास कंटिन्यू केला. मला वाटलं तुम्ही भिवंडीचा स्वच्छ बस स्टँडला गेले असतील. सगळा कचरा डेपो भिवंडी. मला एवढे कमेंट आले की दादा तुमच्या पाठीमागते जे भिवंडी बस स्टँड आहे ना, ते बस स्टँड नाही, कचरा डेपो. अक्षरशः इतकं खराब बस स्टँड आहे ना, खूप म्हणजे बेकार कंडिशन आहे. त्यापेक्षा विदर्भातले बस स्टँड खूप चांगले. विदर्भ की विदर्भ बात नाही भाई. निवांतपणे श्रद्धेसहित गणगण गणात बोते म्हणत श्रींचे उत्तम दर्शन झाले. आता शेगावच्या 5 धाम असल्या ठिकाणी भेट देऊया. नंतर नागझरी, सिद्धपीठ, महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी देखील भेट देऊ. 5 धाम, पुढे शक्तीपीठ आणि नागझरी या ठिकाणी फिरण्यासाठी आम्ही टुकटुक ऑटो केली आहे आणि पूर्ण दिवसाचं 3 तासामध्ये फिरवणार फक्त आणि फक्त 600 रुपयामध्ये. त्यापैकी आम्ही पहिल्या पॉईंटला आलो आहोत श्री कृष्णाजींचा मळा, ज्या ठिकाणी गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावी यांचे गर्भरण केले होते. आता तर पलंग नाही आहे, पण त्याकडे त्यांच्या पादुका आहेत आणि पूर्ण मंदिराचा परिसर. तर जाऊया आपण दर्शन करून घेऊया. आणि ज्यांची मी टुकटुक पकडली आहे ते आपले दादा. माऊली नाव आपलं? माझं नाव राहुल आडनाव वानखेडे. असा काही हा संपूर्ण परिसर आहे. हा सुशेगात काय वारा सुटलाय, थंडगार वारा. मागे 2 वेळा या ठिकाणी येऊन गेलो आहे. आज आपले कुटुंब आले आहेत, आई, काका, काकी. म्हणला यांना घेऊन जातो आणि दर्शन करून घेऊन येतो. बोला गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मंदिराच्या परिसरात या ठिकाणी मोठी शेती फोटोफ्रेम आहे, ज्याचे स्पष्ट दिसतंय की ब्रह्मगिरी गोसावी यांना दिसतंय प्रत्यक्षात महाराज जळते पलंगावर बसले आहेत. सुंदर असं चित्रीकरण आहे. आणि ज्यांनी केलं आहे त्यांचं नाव बघा, रुपेश मेस्त्री, आमच्या कोकणातला वाटता. कृष्णाजींचा मळा या ठिकाणी भेट देऊन आता चाललो दुसऱ्या स्थानी, जे आहे संत श्री गजानन महाराज यांचे प्रकट स्थळ. गजानन महाराज यांचे प्रकट स्थळ, ज्या ठिकाणी पहिल्यांदा बंकटलालजींनी याच ठिकाणी महाराजांना शेती खाताना पाहिलं होतं. प्रकट स्थळापासून फक्त आणि फक्त 200 मीटर अंतरावर आहे बंकट सदन, ज्या ठिकाणी भक्त बंकट सदन यांचे निवासस्थान आहे. ते आता निवासस्थान पूर्णपणे संस्थान हँडल करते. जसे गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात फोटो काढण्यास, व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, तसं या ठिकाणी देखील सक्त मनाई आहे. फक्त ह्या ठिकाणी बाकी तुम्ही त्या ठिकाणी फोटो व्हिडिओ आरामात काढू शकता. पुढील ठिकाणी आलो आहे जेथे संत गजानन महाराज महादेव मंदिरात या ठिकाणी बसत. हे पुरातन शिव मंदिर आणि या ठिकाणी चौथा येणाऱ्या घोड्याला शांत केलं होतं महाराजांनी. या ठिकाणी मी टुकटुक पकडली आहे, तशी आपली यांचे साथीदार आले इकडचे स्थानिक वर्ग, जे प्रत्येक पर्यटकांना या ठिकाणी फिरायला घेऊन येतात. जसं आम्ही 5 धाम करतोय, नागझरी आणि सर्व. माऊली नाव आपलं? जय गजानन भाऊ. जय गजानन. शेगावला आल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. शेगावमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं शेगावमध्ये हे शिवपुरातन मंदिर आहे महादेवाचं. इथं गजानन महाराजांनी जो पालखीमधला अतिबंड घोडा होता तो महाराजांनी इथं शांत केला होता. महाराजांनी इथं पिंड स्थापना केलेली आहे. मस्त एकदम शांत वातावरण आहे. या ठिकाणी आतमध्ये मूर्तींचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, पण किती गर्दीच्या वेळेस. आणि या मंदिरामध्ये कोणता चमत्कार घडला त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेले आहेत.
पण सर्वात सुप्रसिद्ध तो म्हणजे या ठिकाणी चौथ्या घोड्याला महाराजांनी स्वतः शांत केला होता. चला आता आपले पुढील स्थान कडसरापासून 300 मीटरवर आहे शेगावचे श्री शीतला माता मंदिर आणि हनुमान मंदिर. या ठिकाणी संत गजानन महाराजांना काही मुलींनी उसाने मारलं होतं आणि त्या उसाने मारताना मुली थकल्या, परंतु महाराजांना काही झालं नाही. उलट त्या उसाचा रस पिळून त्या मुलींना खायला दिला आणि तो अध्याय या ठिकाणी घडला. चला फायनली बरोबर 25 ते 30 मिनिटांमध्ये सगळी 5 धाम झालेली आहेत, ज्यापैकी पहिलं आम्ही गेलो कृष्णजींचा मळा, दुसरं ते म्हणजे गजानन महाराज प्रकट स्थळ, पुढे तिसरं बंकट सदन, चौथं पुरातन शिव मंदिर आणि 5वं हे शेगावचे शीतला माता मंदिर, ज्याला हनुमान मंदिर या ठिकाणी देखील आहे सुप्रसिद्ध नावाने. आता जाऊया 6व्या स्थळी, जे इथून 7 ते 8 किलोमीटर लांब आहे, श्री क्षेत्र नागझरी. शेवगावला आम्ही पहिल्यांदा झालेलो आहे, कारण आम्ही ऐकून आहे शेवगावला महाराज राहतात. ते महाराजांचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि दर्शन घेतलेलं आहे, पण आम्हाला पहिल्या वेळा आम्ही इथे आलेलो आहे. पहिल्यांदा आलो पण आम्हाला भरपूर मस्त म्हणजे व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि 5 मंदिरं पण फिरलेलो आहे आम्ही इकडे जवळपास. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद वाटला आणि चांगलं वाटलं. जरा सगळं सेवेकरी पण चांगलं इथे आहे, जेवण पण व्यवस्थित सगळं भेटतं, काही कसं त्रास नाही आणि व्यवस्थित रूम सगळं आम्हाला व्यवस्थित भेटलेलं आहे, व्यवस्थित सगळं झालेलं आहे. वाजले सकाळचे 11:02 आणि आम्ही पोचलो संत गोमाजी महाराज यांच्या समाधी मंदिरस्थळी. आतमध्ये मंदिर आहे, या ठिकाणी कुंड पण आहे, गोमुख आहे, ते गोमुख पाणी येतं आणि आतमध्ये मेन मंदिर आहे समाधी दर्शन. शेगाव मंदिरापासून बरोबर 7 किलोमीटर अंतर आहे आणि या ठिकाणी पाहू शकता शांत वातावरण. चला जाऊ दर्शनासाठी श्री संत गोमाजी महाराज संस्थान श्री क्षेत्र नागझरी या ठिकाणी. पण जाण्या अगोदर या ठिकाणी गोमुख कुंड आहे, तुम्ही पाय स्वच्छ धुवू शकता. मला वाटतं बंद केला आहे वाटतं, हाय सुरू आहे. या ठिकाणी आतमध्ये जाऊन पाय स्वच्छ धुवून घ्या. मध्ये व्हिडिओ शूटिंग फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. इथून आहे श्रींच्या दर्शनाचा मार्ग. आज गर्दी कमी आहे त्यामुळे पटकन दर्शन झाले आणि दुपारी या ठिकाणी थोडा प्रसाद दिला जातो, खिचडी प्रसाद आणि गोड शिरा थोडा घेतला. आता आपण जाऊया ते शिवालयाकडे, म्हणजे या ठिकाणी प्राचीन शिवालय 5 ज्योतिर्लिंग आहेत, नागेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर आणि गुप्तेश्वर. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्ष्यमामृतात्. गण गण गणात बोते. सुंदर असं दर्शन करून थोडा महाप्रसाद झाला आणि या ठिकाणी शॉपिंग वगैरे केली आहे. शॉपिंग म्हणजे खाण्यासाठी ताजे केळे, चिप्स आणि फरसाण. मेन कमान मुख्य वरती आहे, पण कमानीच्या बाजूने म्हणजे या ठिकाणी आलो, या केळे चिप्सवाल्याच्या बाजूला पार्किंगची जागा आहे, त्या ठिकाणी आम्ही आमची टुकटुक ऑटो थांबवली आहे. चला आता फक्त एकच ठिकाण राहिले आहे, महालक्ष्मी सिद्धपीठ. अजून किती किलोमीटर लांब आहे? आता आपल्याला नागझरीवरनं बरंच लांब आहे, 12 किलोमीटर. 12 किलोमीटर. आणि एक सांगू इच्छितो, ह्या माऊली म्हणजे मागे मी आलो होतो मे महिन्यामध्ये, तेव्हा येतेवेळी ट्रेनने आलो होतो शेगावरून आणि जाताना ह्यांच्या टुकटुकने गेलो होतो 30 रुपयेमध्ये. पटकन सकाळ वगैरे नाही, नंतर आमचं बोलणं झालं आणि हे देखील माझ्या व्हिडिओमध्ये आहेत. नाव तुमचं? माझं नाव राहुल वानखडे, राहणार शेगाव. राहणारे शेगाव आणि हे कोकणामध्ये येऊन गेलेले आहेत. तुमचा कोणता व्यवसाय असायचा? आपल्या लाकडी किचनचा, केशवर अंगणेवाडी, हां, परत कोल्हापूर. म्हणजे पुन्हा दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण कोकण फिरून आला तुम्ही? मी पण पहिल्यांदा तिथे आले, 2-3 वेळा वर्षामध्ये ठिकाणी फिरले, पण इथे असं एवढं स्वच्छता आणि सेवेकऱ्यांचं काम तर एकदम एक नंबर आहे. त्या बायका तर नुसते एकसारखे झाडू मारत असतात आणि सेवेकरी पण ते पुरुष आहेत, ते सेवा छान देतात. आणि मंदिरामध्ये सुद्धा आम्ही असं ढकलटले वगैरे काय नाही, व्यवस्थित आणि सगळ्याला समान मान, भेदभाव वगैरे तिथे काय नव्हतं. मेन म्हणजे इथे VIP लोकांना असं म्हणजे पहिलं दर्शन वगैरे द्यायचं असं इथे प्रथा नाही आहे. सर्वसामान्यांसारखं सगळ्यांना व्यवस्थित असं दिलं जातं आणि वृद्ध लोकांना तर पहिलं प्राधान्य दिलं जातं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे बस सेवा खूप चांगल्या प्रकारे केली, असं कुठं बघितलं नाही. म्हणजे आणि मोफत, आम्ही 3-4 वेळा काय आम्ही गेलो फिरलो वगैरे, मोफत अगदी व्यवस्थित सेवा इथे. हा, बराचसा लांबचा प्रवास पूर्ण करत फायनली 12:26 पोचलो श्री महालक्ष्मी मंदिर सिद्धपीठ शेगाव. या ठिकाणी पार्किंग फ्री मध्ये आहे, चप्पल स्टँड काढायचं इथं आणि आतमध्ये जाऊन दर्शन करायचं आहे. देवी सर्वभूतेषु विद्यारूपे
राहतो प्रॉपर. आणि इथं बघायसारखे ठिकाणं आहेत. श्री गजानन महाराज मंदिरापासून 5 धाम महाराजांचे 5 मंदिर आहेत इथे बघायला. कृष्णाजीचा मळा आहे, बंकटलालांचं मळा आहे, मारुती मंदिर आहे, प्रगतस्थळ आहे, जुने महादेव मंदिर आहे. असे 5 मंदिर आहेत इथं गावामध्ये. आणि इथून नागझरी गजानन महाराजांचे गुरूंचं मंदिर आहे नागझरी, तिथं पाण्याचा कुंड आहे. आणि इथून आहे श्री महालक्ष्मी मंदिर, तिथं 12 ज्योतिर्लिंग आहे. हे सगळं आम्ही फिरवतो. त्याला लागतात 2.5 तास फिरायला. मग दादा छान वाटलं भेटून. भेटूया पुन्हा एकदा डिसेंबर जानेवारीमध्ये. फायनली बाबा 5 धाम, पुढे नागझरी आणि सिद्धपेठ महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी भेट देत संपूर्ण 7च्या 7 ठिकाणाचा प्रवास पूर्ण झाला आहे. सकाळी 9:40 केली होती प्रवासाला सुरुवात, जी दुपारी 1:05 पूर्ण झाला. पुन्हा सांगतो आहे, जे आम्हाला भाडे लागले रिक्षेचे ते टोटल पॅकेज 600 रुपये. 600 प्रमाणे चौघांसाठी प्रति व्यक्ती 150. आनंद सागरला गेलो असतो, पण त्या ठिकाणी कामकाज सुरू आहे, जाऊन काही अर्थ नाही. आणि टायमिंग देखील आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत. आपल्या भाऊने सोडलं थेट विसावा भक्तिनसमध्ये. मस्तपैकी जाऊ, थोडे फ्रेश होऊ आणि दुपारचं जेवण या ठिकाणी करू. पहिली वेळ झाली इथे शेगावला. इथे वातावरण छान आहे, सेवेकरी पण चांगल्या पद्धत हे करतात, जेवण वगैरे व्यवस्थित आहे. दर्शन बिर्शनाला पण असं हे नाही की ढकलाढकली वगैरे काही हा प्रकार नाही, व्यवस्थित दर्शन वगैरे देतात. जेवण पण छान आहे, नाश्ता पाणी पण व्यवस्थित आहे. इथे असं की ह्याच्यासारखं काय म्हणजे बाहेरचं ह्याच्यात करतात तसं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. स्वच्छता वगैरे 1 नंबर आहे. तर मंडळी अशा प्रकारे झाले कुटुंबासोबत शेगाव दर्शन. मी, आई, काका, काकी 4 जण आलो होतो. बाबा देखील येणार होते, परंतु सुट्ट्या न मिळाल्यामुळे ते येऊ शकले नाही. हरकत नाही, नेक्स्ट टाइम आमच्यासोबत पुन्हा एकदा जॉईन होतील. तुम्ही सुद्धा प्लॅन करताय मुंबईवरून शेगावसाठी, तर सांगू इच्छितो तुमचा जो खर्च आहे 1,500 ते 2,000 या दरम्यान होतो. आमचा पण तोच खर्च आलाय. रूम घेण्यापासून, जेवणापासून, या ठिकाणी फिरण्यापासून टोटल 1,800 रुपये. म्हणजे 1,800 रुपयात आम्ही पूर्ण 1.5 दिवस हा शेगाव दर्शन प्रवास केला. आणि रेल्वेचं जे तिकीट भाडे आहे ते ठाणे, कल्याण, शेगावसाठी जास्त नसून फक्त आणि फक्त 350 रुपये. शालीमारला आम्ही प्रवास केला, त्याचं तिकीट भाडे कमी आहे 330. आणि जर तुम्ही अमरावती म्हणा, विदर्भ या सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास केला तर 350 रुपये स्लीपरचं तिकीट आहे. संपूर्ण A to Z तुम्हाला या शेगाव दर्शनाची माहिती दिली आहे. कमेंट करायला विसरायचं नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन धडाकेबाज स्पेशल जर्नीच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.